नव्हे तर संपूर्ण भारतभर आणि स्पोर्ट्स वॉचच्या माध्यमाने लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं सुरू आहे। आपल्या सर्वांना ठाण्याचं वैभव दाखवायचं आहे। श्री संजयजी वाघोले यांचा जो प्रभाव आहे तो दाखवायचा आहे। भारतीय जनता पार्टी खेळांसाठी किती समर्पित आहे ते आपल्याला आणि भारतीय जनता पक्षाचे समस्त पदाधिकारी गण आणि सदस्यगण किती सक्षमतेने कबड्डी स्पर्धेला कार्य करतात ते आपल्याला दाखवायचं आहे। लढतीला पहिला पुकार पुणे शहर विरुद्ध सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा विरुद्ध परभणी जिल्हा, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध सोलापूर जिल्हा। पहिला पुकार पुरुषांच्या पुढील लढतीला पहिला पुकार पुणे शहर जिल्हा विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा विरुद्ध परभणी जिल्हा, मुंबई उपनगर पूर्व जिल्हा विरुद्ध सोलापूर जिल्हा। या संघात विनंती राहील की आपण वेळेवरती संघ खेळांना उपस्थित करायचं। थँक्यू। मुख्यमंत्री 2025 मुख्यमंत्री चषक 2025 चा हा तिसरा दिवस आहे। या निमित्ताने उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष विश्वास सामाजिक संस्था माजी नगरसेवक इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने आम्हाला मजबूत सहकार्य केलेले आहे। त्यापैकी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार श्री प्रशांतजी केणी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। स्थानिक पोलीस स्टेशनचे समस्त अधिकारी आणि त्यांचे सर्व वतीने मनपूर्वक धन्यवाद प्रकट करतो। या स्पर्धेला आज सदिच्छा भेटीवरती श्री राजेंद्रजी पगारे कार्याध्यक्ष नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि माजी नगराध्यक्ष हे उपस्थित आहेत। स्वागत करतो।
महिला विभागात दुसरी सेक्शन सोलापूर जिल्हा विरुद्ध संभाजीनगर, परभणी विरुद्ध जालना, रायगड विरुद्ध लातूर. दुसरा पुकार महिला विभाग. क्रीडांगण समितीचे आमचे सर्व सदस्य प्लीज. राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 ही माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये 2 दिवसापूर्वी सुरू झाली आणि त्याचा म्हणजे या कबड्डीचा थरार अनुभवमधून राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी महाराष्ट्राचा एक पुरुषांचा आणि एक महिलांचा संघ निवडला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची एक ऊर्जा आहे आणि ती उर्मी घेऊन तो ध्यास ठेवून हा कबड्डीचा श्वास सातत्याने लागला जातो. आज या तिसऱ्या दिवशी सन्माननीय स्वप्नील चिटणीस हे आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपण स्वप्नील चिटणीस यांचं व्यासपीठावर स्वागत करा. त्याचबरोबर कबड्डी नरेंद्र पगारे हे इथे उपस्थित आहेत. माजी नगराध्यक्ष असणारे नाशिकचे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे यांचं स्वागत. नाशिकचे माजी नगराध्यक्ष आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष सन्माननीय राजेंद्र पगारे साहेब यांचंही या व्यासपीठावर राजेंद्र पगारे यांचं आपण स्वागत करा. हॅलो. महिला विभाग क्रीडांगण क्रमांक 1 सोलापूर जिल्हा औरंगाबाद जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 2 परभणी जिल्हा जालना जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 3 रायगड. सन्माननीय राजेंद्र पगारे यांचं या व्यासपीठावर स्वागत. मोहन गायकवाड यांना विनंती आहे आपण स्वागताचा स्वीकार करावा. 40 सदस्य पापा थॉमस
हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. शेखर अहिरे यांचंही मनपूर्वक स्वागत. शेखर अहिरेजी कोणत्याही क्रीडा प्रकारातील स्पर्धांना पंच हे अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात आणि इथं हरेश्वर कोळी हे ज्येष्ठ पंच आज आवर्जून इथे उपस्थित आहेत. तिसरा पुकार महिला विभाग क्रीडागट क्रमांक 1 करिता सोलापूर संभाजीनगर, क्रीडागट क्रमांक 2 परभणी जालना, क्रीडागट क्रमांक 3 रायगड लातूर. अंकित महाडिक यांचं स्वागत करावं. क्रीडागट क्रमांक 1 वर सोलापूर जिल्हा संभाजीनगर जिल्हा, क्रीडागट क्रमांक 2 वर परभणी जिल्हा जालना जिल्हा, क्रीडागट क्रमांक 3 वर रायगड जिल्हा लातूर जिल्हा. थँक्यू टीम मॅनेजर्स, थँक्यू. ठाणे महानगर त्याचबरोबर सन्माननीय अतुल कुलकर्णी पहिला पुकार धुळे जिल्हा विरुद्ध बीड जिल्हा, नाशिक ग्रामीण जिल्हा विरुद्ध जळगाव जिल्हा, पुणे ग्रामीण जिल्हा विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा. संघ व्यवस्थापक आपले संघ तयारी ठेवायचे. आपल्याला पहिला पुकार आता